अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। स्वामीचरणी प्रार्थना करते की स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या इच्छाकांक्षा पूर्ण करो व आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आज आपण पाहणार आहोत की स्वामीचा तारक मंत्र इतका प्रभावी मंत्र का आहे, हा पठण केल्याने आपल्या आयुष्यामध्ये कोणते बदल होतात किंवा आपल्या आयुष्यात कोणते फायदे ह्या मंत्राने होतात ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तारक मंत्र ह्या दोन शब्दातच त्याचा अर्थ आहे। जो आजाराने त्रासलेला आहे, चिंतेने ग्रासलेला व्यक्तीच्या आयुष्यात एवढी संकट आली की ते संकट संपायचा नावच घेत नाही। ह्या सर्व गोष्टींना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी आपल्याला उपाय करत असतात किंवा आपल्या भक्ताचं संरक्षण करण्यासाठी स्वामी नेहमीच तत्पर असतात। तारक मंत्र देऊन स्वामींनी आपल्याला अनमोल अशी भेट दिलेली आहे। तारक मंत्रामध्ये इतकी प्रचंड शक्ती आहे की आपण कोणीच याचा विचार देखील करू शकत नाही। शेवटी काय तर स्वामीची शक्ती अगम्य आहे। हा मंत्र आपण जर म्हणायला सुरुवात केलं आणि आपल्या शरीरामध्ये ह्या मंत्र म्हणायला सुरुवात केल्याच्या नंतर इतके बदल घडायला सुरुवात होते ना की शरीरामध्ये एक मानसिक बळ निर्माण होते। आपल्या शरीरामध्ये जर हा मंत्र तुम्ही नियमित हळूहळू म्हटला तर खूपच बळ शक्ती अंगामध्ये संचारते व आपल्याला होणारा जो त्रास आहे, वाटणारी जी भीती आहे ती अगदी सहजतेने या मंत्राच्या पठणाने निघून जाते। सर्वात महत्त्वाचं व बऱ्याच स्वामी भक्तांना आवडणारं एक कडवं आहे, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी। फक्त आणि फक्त याच वचनावर स्वामी भक्तांनी विश्वास ठेवायचा आहे व त्याचबरोबर आपल्या स्वामी महाराजांवर देखील विश्वास ठेवायचा आहे। आणि नंतर बघा, या जगातील कितीही मोठी गोष्ट असू द्या ती तुम्ही अगदी सहजतेने मिळवू शकता व स्वामीचा आशीर्वाद देखील नक्की अगदी सहजतेने तुमच्यावर राहील। आता ह्या मंत्राच्या नित्य पठणाने आपली प्रगती देखील होते। इतक्या झपाट्याने आपली प्रगती होती की लोक अगदी अक्षरशः बघून कौतुक करतील व त्यांना आश्चर्य वाटेल की इतक्या झपाट्याने याची प्रगती कशी झाली। फक्त हा मंत्र तुम्हाला अगदी मनोभावे म्हणायचा आहे। आता आपल्या मागे आपले गुरु म्हणजे स्वामी समर्थ महाराज सदैव राहतात व त्यामुळे आपल्यावर येणारे संकट देखील येत नाही। इतकी ताकद या तारक मंत्रामध्ये आहे। या मंत्राच्या पठणाने या जगाचा मालक जो या सर्व सृष्टीचा कार्य करता धरता आहे त्याच्या मर्जीशिवाय झाडाचं पान देखील हलत नाही, असे स्वामी महाराज स्वतः तुमचे रक्षण करतात। आपल्या स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला वाटत असेल की आपल्यावर राहावा तर आजपासून तारक मंत्र म्हणायचा आहे व नक्कीच तुम्हाला या मंत्राची म्हणायची सुरुवात करायची आहे। घरामध्ये तुम्हाला भीती वाटत असेल तर ही भीती या मंत्राने नुसता ऐकल्याने, तुम्ही मोबाईलवर लावून हा मंत्र ऐकला तरीही तुमच्या मनातील भीती अगदी दूर जाईल व घरात येणारं आजारपण, संकट हे देखील याचा प्रभाव देखील तुमच्यावर कमी होईल व येणारं संकट जरी आलं तरी त्याला तुम्ही धाडसानं तोंड देताल। हा इतका प्रभावी हा मंत्र आहे। हा मंत्र पठण करताना देवघरात तुम्हाला बसायचं आहे। एका वाटीमध्ये किंवा ग्लासात तुम्ही पाणी घ्यावे। पाणी आपल्याला प्यायचेच घ्यायचे आहे। एक अगरबत्ती देखील तुम्ही समोर लावून घ्या व त्या ग्लासावर आपला उजवा हात ठेवा व तारक मंत्र बोला। तारक मंत्र तुम्ही 5 वेळा, 7 वेळा किंवा अगदी 2 वेळा तरी म्हणू शकता। तुमची इच्छा असेल तेवढा म्हणा, 11 वेळा म्हणा। हे तीर्थ घरातल्या सर्वांनी तारक मंत्र बोलायचं झालं की हे जे पाणी आहे ते तीर्थच बनून जातं व हे तीर्थ घरातल्या सर्वांनी प्यायचं आहे। ज्यांना आजारपण असतील त्यांनी देखील, त्या व्यक्तीला देखील तुम्ही हे तीर्थ प्यायला देऊ शकता। तुम्हाला जर मानसिक त्रास असेल, डिप्रेशन असेल किंवा घरातील एखाद्या व्यक्तीला व्यसन असेल, कोणतंही व्यसन असो, ते व्यसन देखील नाहीसं होतं। इतकी प्रचंड शक्ती या तारक मंत्रामध्ये आहे। तुम्ही जर एकदम डिप्रेशनमध्ये गेलेला असताल तर तुम्ही हे तारक मंत्राचं पठण करून हे रोज तीर्थ बनवा व ते तुम्ही किमान 21 दिवस तरी
प्यावे. याने तुमच्या सर्व आजारापासून तुमची मुक्तता होते. इतकं प्रचंड महत्त्व या तारक मंत्राचं आहे. आता या तारक मंत्राच्या नियमित पठणाने तुमचं आयुष्य भयमुक्त, रोगमुक्त, तणावमुक्त आणि संकटमुक्त होते. इतका प्रभाव या मंत्राचा आहे. त्यामुळे नित्यसेवेमध्ये तारक मंत्र नक्की वाचावा किंवा ऐकावा. हा अनुभव स्वतःही अनुभवून बघावा. स्वामी सदैव आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात, पण आपणच त्यांना ओळखायला उशीर करतो आणि आपल्या आयुष्यातील अडीअडचणीला तोंड देत बसतो. त्याच्यामुळे स्वामीच्या नामस्मरणामध्ये सर्व काही दडलेलं आहे. महाराजांची स्तोत्रे इतके प्रभावशाली आहेत की त्यांचं जर पठण केलं तर आपल्या आयुष्यातील सर्व काही अडचणी दूर होतात. तुम्ही तारक मंत्राचं संकल्पयुक्त अनुष्ठान देखील करू शकता. याने देखील तुमच्या बऱ्याच अडचणी सुटतात व संकल्प केल्याने तुम्ही कोणत्या इच्छित कार्यासाठी हे तारक मंत्राचं अनुष्ठान करताय किंवा तारक मंत्राची सेवा करताय ते तुम्ही स्वामींना सांगून तुमची इच्छा अगदी लवकरच पूर्ण होते. ठरलेल्या काळात, ठरलेल्या वेळेमध्ये तुमची इच्छा पूर्ण होण्यास स्वामी मदत करतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.